शेतकरी बंधूंनो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीनं मी निलेश पवार या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. सद्यस्थितीत भारतीय हवामान विभागाने प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज 13 एप्रिल रोजी जाहीर केलाय. या अंदाजामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा आणि सरासरीपेक्षा कमी स्थानिक वितरणाचा अंदाज दिलाय. शिवाय यावर्षी मान्सून हंगामावरती एल निनो या जागतिक हवामान घटनेचाही प्रभाव राहणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केलंय. या अनुषंगाने अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि एल निनोचा प्रभाव होण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी आज आपण विस्तृत मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे ग्रामीण कृषी मौसम सेवा मुळदे येथील शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ सर यांना. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम या विशेष भागामध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. आमच्या शेतकऱ्यांना याविषयी एल निनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार आहे? आता प्रथमतः जर पाहायचं झालं तर हा जो दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेला आहे तो प्रथम चरणातील हवामानाचा अंदाज आहे. दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90 ते 95% राहण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे ते सरासरी दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे ती 780 मिलीमीटर आहे. त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय आहे याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांगा. एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सी मध्ये डेव्हलप होत असतात, विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. याच्या उलट दक्षिण आशियाई देश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्राचा त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होतं. एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतात? आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर एक 4 ते 5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे तर सुरुवातीला वीक असा एल निनो ज्याची तीव्रता जी आहे ते सरासरीपेक्षा तापमान हे सरासरीपेक्षा 0.5 ते 0.9 अंश सेल्सिअसनं वाढतात. जर त्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असता त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1 ते 1.4 अंश सेल्सिअसनं वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्याचं त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5 ते 1.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. आणि त्याचबरोबर एक अलीकडच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता असते. असं त्याचं वर्गीकरण केलं जातं. बरं, साधारण मे महिना संपला किंवा मध्यावर आपण आलो की नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाबाबत एक उत्सुकता लागते. तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाबद्दल आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा. आता नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन जर पाहायचं झालं तर सद्यस्थितीत अंदमान निकोबार बेटावरती मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि अंदमान व निकोबार बेटावरती मान्सून येण्याची सामान्य तारीख 22 मे आहे. त्याच्या आधीच जवळजवळ 6 दिवस आधीच
16 मे रोजी नैऋत्य मोसमी पावसाचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि भारतीय हवामान विभागाने हेही जाहीर केलंय की भारताच्या मुख्य भूमीवरती केरळवरती वेळेआधीच जवळजवळ 5 दिवस आधीच 26 मे रोजीच पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. आणि केरळवरती किंवा भारताच्या मुख्य भूमीवरती आगमन होण्याची सामान्य तारीख ही 1 जून आहे. त्याच्यात आधी जवळजवळ 5 दिवस, तब्बल 5 दिवस आधी 26 मे रोजी केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे. एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, कोकणात जर त्यातल्या त्यात आपण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3,000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहायचं झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये समान स्थानिक वितरणामध्येही समानता आढळून येते. तर एल निनोचा पावसाच्या प्रमाणावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु जर कालिक वितरण जर पाहिलं, जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस, तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, हंगामाच्या सुरुवातीमध्ये विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो. आता तुम्ही एल निनोचा आपल्या कोकणातल्या पावसावरचा प्रादुर्भाव सांगितला. मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो की जसा पावसाचा एल निनो प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे? आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशीच सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडं टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं, त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो. त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतं, पेरणी ही वेळेत होऊ शकते. पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू ड्राय स्पेल येऊ शकतो. त्यामुळं रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमन ही वेळेत होतं, पेरणी ही होते. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो, पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्पेल 15 ते 20 दिवसाचा येऊ शकतो. पुनर्लागवड खोळंबू शकते. त्यानंतर 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाच्या विलंबाने सुरुवात होऊ शकते. अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात, अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन उत्पादनामध्ये घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात. सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली, पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली, तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाय योजना करावी? नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जाची झाली, अशा वेळेस आपण त्यावेळेस जो कोरडा ऋतूच्या दरम्यान आपल्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लिरिसिडे असेल, गिरीपुष्पाच्या पाल्याचे आच्छादन करावे, जेणेकरून मृदेमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाचे झाल्यानंतर आपण 1 kJ युरिया प्रति गुंठा या प्रमाणात आपण नत्र खताची मात्राही देऊ शकतो, किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यावरती फवारणीही करून आपल्या रोपांची वाढ जोमदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हळव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. अशा स्वरूपाच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात. बरं, आता तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडंसं अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला व तो उशिरा आला
तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांगा. आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2 ते 4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. बरोबर. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130 ते 150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही. हम्म. त्यामुळे 2 आठवड्याचा जर पाऊस 2 आठवड्याने विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस एक हळव्या जाती भाताच्या हळव्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी 73, रत्नागिरी 24 असेल, रत्नागिरी 1 असेल, रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या हळव्या जातींची पेरणी करावी. रोपवाटिक मध्ये पेरणी करावी. हम्म. आणि पाऊस जर 4 आठवड्या उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल, कर्जत 184 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी हम्म. आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. हम्म. त्याचबरोबर नागली असेल, वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस लांबला तर त्या ठिकाणी आपण नागली, वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल, उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. हम्म. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी फुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो. हम्म. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं, पेरणी ही व्यवस्थित झाली, पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा. हा जो होता हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ म्हणतात आणि पुनर्लागवड हे भातामधलं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मांडली जाते. तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15 ते 20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता भाताचा पीक परिसंस्था भाताची आपली धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा वेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण काही उपाययोजना अंमलात आणाव्या. त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2 ते 3 रोपं लावतो, त्याच्याऐवजी 5 ते 6 रोपं लावावी, जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2 ते 3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देण्यात यावी चिखलणीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20x25x15 किंवा 20x20 या अंतरावर लागवड करतो, त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी, जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल. काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील. आणि रोपाची कमतरता भासल्यास अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय आणि त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅट पद्धतीनं किंवा रहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी. हंगामाच्या मध्यावरती दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी. आता एल निनो मध्ये हंगामाच्या मध्यामध्येही दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेती पिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. त्या फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा ओंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल, त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपल्याला भातामध्ये पाणी पातळी व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्रोतातून, त्यामध्ये नदी असेल, नाले असतील, ओढा असेल किंवा इतर काही स्रोत असतील, बाह्य स्रोतातून पाणी घेऊन वृक्षासिंचन करून पाणी पातळी मेंटेन करावी. पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसामध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस पोटरी अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता कचरामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस ओंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि ओंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी. आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. हे सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार. उत्तरार्धामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे कारण पावसाचं प्रमाण हे अनिश्चितच राहणार आहे. तर उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा. आता हंगामाच्या उत्तरार्धात एल निनो आपण ग्राह्य धरतोय येणार, त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार. आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतोय. तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते पक्वतेला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे
पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो, ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर तो अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं, हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळ आला आणि लवकर पावसाचं निर्गमन झालं तर ते अंगवलीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पीक असतील, वरी असेल, नागली असेल, ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीर क्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच काढणीची पक्वता न ग्राह्य धरता शरीर क्रियात्मक पक्वतेला काढावं, जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवलीत आहे, रेसिड्युअल मॉइश्चर आहे, ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगाम आपला यशस्वी होऊ शकतो. आणि आता उत्तरार्धात हंगामाच्या उत्तरार्धात खरीप हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळामुळे आपला रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असते. शेतकरी बंधूंनो, डॉक्टर यशवंत मुठाळ सरांनी आपल्याला अतिशय विस्तृत माहिती सांगितली आणि त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे. हा एल निनोचा प्रभाव आहे तो टाळण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ही उपाययोजना डॉक्टरांनी जी सांगितलेली आहे ती नक्कीच तुम्ही करा. या निमित्ताने डॉक्टर यशवंत मुठाळ सरांचं मी आभार व्यक्त करतो आणि अशीच नवनवीन माहिती सांगण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं वेळोवेळी आम्ही तुम्हाला भेटणारच आहोत. तुर्तास या भागामध्ये इथेच थांबतो. नमस्कार.